जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अक्कलकोटचा मुक्काम उरकून आता माळीनगरमध्ये दाखल झाला आणि मोठ्या संख्येने वारकरी ह्या माळीनगरमध्ये यायला सुरुवात झाली आहे। काही वेळापूर्वीच उभं रिंगण देखील पार पडलेलं आहे आणि आता माळीनगरमध्ये हा दुपारचा विसव होणार आहे। पाऊली चालते पंढरीची वाट या उक्तीप्रमाणे हळूहळू पंढरीच्या दिशेने वारकऱ्यांची पाऊल चालत असल्याचे पाहायला मिळतं। माळीनगरमध्ये जिकडे पाहावं तिकडे वारकरीच आपल्याला दिसत आहे आणि विठू नामाचा गजर या वारीमध्ये सुरू असलेला दिसत आहे। टाळ मृदुंगासह डोक्यावर तुळस घेऊन हे सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने चालत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मुखी हरिनामाचा गजर या वारकऱ्यांच्या तोंडून आपल्याला पाहायला मिळत आहे। तो ह्या माळीनगर परिसरामध्ये आपण आता पाहू जिकडे पाहावं तिकडे वारकरी आणि वारकऱ्यांचा हा वैष्णव मेळा या माळीनगर परिसरामध्ये दाखल झाला आहे आणि दुपारचा विसरावा याच माळीनगर परिसरामध्ये होणार आहे आणि माळीनगर पासून पुढे हा पंढरपूरच्या दिशेने वैष्णवांचा मेळावा मार्गस्थ होणार आहे। काही वारकरी देखील आपल्यासोबत आहे। बाबा काय सांगाल, कुठून आलाय? आम्ही संगमनेरवरून आलो। काय भावना आहेत, काय आता वारीला निघाला? वारीला एक आनंद घ्यायचा, आनंद असतो वारीमध्ये घ्यायचा आनंद। काय आनंद भेटतो वारीतून? वारीतून आनंद भरपूर, एकदम भगवंताचं नामस्मरण घडतं, एकदम अतिशय उत्साहात आनंदात आम्ही पंढरपूरला चाललो। काय विठू राहिला तर मागणी घालणार? विठुरायला मागणी हेच, शेतकरी समाधानी हो, पाऊस पाणी झाला पाहिजे। माऊली रामकृष्ण हरी, काय सांगाल तुम्ही? परमेश्वराने सर्वांना पाऊस पाण्याची एकदम व्यवस्था सोय करो। परमेश्वर एवढीच मागणी, दरवर्षी दिंडीला यायला पाहिजे, आहे तोपर्यंत यायला पाहिजे। तुम्ही किती वर्षापासून दिंडी करताय? नाही, मी या दिंडीत पहिलंच वर्ष आहे। तिकडून नगर जिल्ह्यातल्या दिंड्यांमध्ये काही मास्तर पहिलेच दिंडीचं वर्ष, पण अनुभव काय आहे? अनुभव एक नंबर आहे। फार एक सुख समाधान, वर्षभर काही अडचणी नाही येते, सर्व सॉल्व्ह केले जातं। माऊली तुम्ही काय सांग, मध्ये भगवी पताका घेऊन या वारीमध्ये सहभागी झालाय? माऊलीच्या किंवा तुकाराम माऊलीच्या दिंडीमध्ये यायला नशीबच लागतं। जो वारकरी दिंडीमध्ये येईल तो कधीच विसरू शकणार नाही, तो परत परत येत राहील। कारण की माझं हे 8वं वर्ष आहे, मी आता सलग 8व्या वर्षी येत राहतो। आता आणखीन जर येत राहील, देवाची ही असली तर लीला पांडुरंगाची। अजून देखील काय वारकरी, काय सांगाल माऊली, कुठनं आला? आम्ही संगमनेरवरून आलेलो आहे। मी आता 3रं वर्ष आहे माझ्या वारीचं। खूप आनंद वाटतो, असं वाटतं ना, इथं आल्यानंतर सर्व घरदार सर्व विसरतो। पांडुरंग एवढीच इच्छा आहे का खूप पाऊस पडावा, शेतकरी समाधान व्हावं, एवढीच पांडुरंग इच्छा आहे। नक्कीच शेतकरी समाधानी हो अशीच भावना ह्या वारकऱ्यांची। माऊली काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत वारी? वारीमध्ये आल्यानंतर खूप आनंद आणि समाधान मिळतं। घरच्या सगळ्या गोष्टी विसरून माणूस एक रूपाने राहून विठुरायाच्या चरणी लीन होतो, एवढंच सांगू इच्छितो। नक्कीच आताच आपण पाहिले हे संगमनेर म्हणून आलेले वारकरी होते। पाऊस पाणी होऊ दे, शेतकऱ्याला सुखी ठेव, एवढीच साकडं हे विठुराया चरणी घालणार आहेत। सचिन धुमाळ, LS मराठी, माळीनगर।